श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। तुला येतं का रे पोय रे? इकडे इकडे ठोका टाकतोय रे। काय रे खड्ड भरा की खड्ड। खड्ड भरणाऱ्या सत्या तिथं काय कोथिंबीर लावायची नाही एका वाफेत 2 एकर ऊस लावायचा मला। सर इथं पाणी तरी जायला पाहिजे पण एकच गडी कसा बनवला? आज 5-7 गाडीची गरज आहे, तुला सांगितलं होतं ना रात्री। एवढाच गडी मोकळा होता। मिळाला 2200 रुपये हजेरी केली त्याला कबूल, तेव्हा ते आला या। जमलं करा आमची बिगर पाण्याची हाजीमत शेतकरीची। मग लागण कशी व्हायची? तुम्ही काही जाबर हेत ना माझ्या डोक्याला ताप कर नाही तू हे खोर आतुरता तुम्ही बघा। अरे बाबा लागण तारीख जवळ आली, बियाणं उन्हाचं वाळायला लागलं माझं। आता एकटा काय करणार तू? 2 एकर करणार आहे का एकटा खांदून? सगळ्या साऱ्या करायच्या, दंड टाकायचे, पाठ घालायचा आहे। नाही तुम्ही किती वर्ष शेती करताय पाटील? 20 गेलं माझं। तुमच्या बापाने अशी शेती केली होय? हा ते मध्ये दंड पाहिजे सत्याला। काका मी म्हणतोय पाटला तर पाटील म्हणतात पूर्ण राहू दे ह्याकडची। अरे तीच करायचं पण एक गडी काय करणार ही विचारतोय तुला। लागण दाबल्या नागराव लागणार रे। बरं बाबा कर काम, तू तरी आलाय ना कर काम। ही निटोबा दिसतो का? निटोबा हो दिसतोय का? काय आमच्या का तुमच्या बापाने शेती केली? आवर उरक 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 माझा पैसे देतोय पैसे। अरे गामाचं 2 थेंब तरी पडू दे माझ्या जमिनीत। एक तर गावातलं कुत्र सुद्धा कामाला नाही तुमच्यात। कोण म्हणतोय? कुत्री काम करत नाहीत, माणसं काम करते ती। त्याचा पैसे देता यायला सत्या ही काय रे? सत्या हात का? सत्याला सुद्धा म्हणलं धर लागला का? 2 कट तू दाब मी आणतो तिकडून वड्यात। तर सत्या म्हणतोय मी करणार नाही, मी घेतला मॅनेजर या। सत्या म्हणतो या पाटील बिटील गेली कुठच म्हणतो या। असं हो मग मी काय साल करे का? साल्याचा गडी आहे का मी? तो म्हणला सत्या म्हणला याला पाटलाचे नाही झोपेत मी 7-12 अंगठ घेतलं ना बाबाचे नावच बदलून ठेव म्हणतो। सत्या म्हणतोय फक्त हे झोपून द्या, झोपेतच ह्याला नरड जापतो म्हणला। नंतर सच्या इकडे बोला की। त्या दिवशी कुठं घेऊन चालला होता रे मला तू? कुठं अंगठ्याचा काय कुठं करायचा होता तुला? तुम्हीच म्हणला नाही रेशनिंग आणायचे। असं पण रेशनिंगवर तसं अंगठा घेणार का माझा? रेशनिंगला अंगठा दिल्याशिवाय रेशनिंग किरण देतच नाही। सत्या हे बघ तुझ्यावर माझा विश्वास आहे, आज इतकं वर्ष तुला सांभाळलंय। नाहीतर माझं 2 एकरचा फरनावी करून घेतील माझ्या साया घेऊन झोपीमध्ये अंगठ्याचा ठसा घेऊन। माझा विश्वास नसेल तर बाळासाहेबालाच राहू दे कामाला। मग मला नाही माहिती आहे ती लोक ज्याचा खावा मी त्याची वाट लावावी नीट। आलं का लक्षात? एखादं 2 सांगते तुम्ही त्याचीच बाजू ऐकताय। बाळासाहेब का खोटं बोलतो काय? मला काय म्हणू नका त्याच्यात। हे बघ ज्याच्यावर विश्वास आहे का नाही तीच माणसा विश्वासघात केली। राहू दे त्याला राहू द्या, मी जातो। मी दुसरीकडे तू कुठे चालला? जातो की मी कामाला दुसरीकडे। फवारायचं कोण तुझा? ती काय औषध मारायला जातो। त्यांना घेऊन जा, 30,000 काम करून घ्या।
जा फवारणी मार. आयला बाळासाहेबांचं खरं का सत्याचं खरे. ए बाळू हिचं काय करतो. तिकडे शेजाने खानके इकडे तिकडे काय डोकं माणूस आहे का घुसाय तू. मला काय म्हणायचं माहिती का. बोला बाळासाहेब. आप्पा बलबीम आप्पा हा. हे काय करा माहिती का. कधी भिजणार नाही तुम्ही सरी मोडा. तुम्हाला सत्याला दोघाला अक्कल नाही. उतानी झाली सरी पाणी चालणार नाही. की लागण बोगस जाईल तुमची. 10-5 गडी असतं तर केलं असतं पण तू एक्स्ट्रा काय काय करणार. साऱ्या खोडणार का साऱ्या बुझावणार. मला सांगा सुभाषराव हा. तंटा मुख्य अध्यक्ष ही सरी उतानी दिसते का मला सांगा. हो बिजल का मला सांगा. नाही ना. ह्याच्यात माणूस मला काम करायला लावलो असला चेचाळ जमनीत मी 1000 वेळा सांग नुकसान होईल तुमचं. आता काय व्हायचं राहिलंय नुकसान माझं. आमच्या त्याला 10 गडी बोललो होते 1 गडी पाठवलाय. अहो गडी गुतल्या तर लागणी चालल्या ज्याच्या त्याच्या मिळानाचे गडी म्हणून मी आलोय. मला पण नाही तर मी जातो रामभाऊच्यात कामाला. मग तुला कामाला बोलवलं का बोलायला. ऐका फालतू चर्चा बंद करा तुमचे. काल मला शब्द दिला रामभाऊ तुमच्या सकाळी सकाळी कामाला येतो हिथं आलो होय. आणि तुझ्याच होतो मी. तुझ्यात निघालो होतो खरीद्या खोरं टाकलं होतं शाळेच्या पुला बघा तू सुभाषराव. रामभाऊच्यात जायचंय मला म्हणून हो बलबीम आप्पाची आला आणि मला बाळो माझी लय बेकारी झालेला का माझं तेवढं सरी वडून दे. मग येत म्हणलं रामभाऊला शब्द दिलाय. मला फार फार वळत आणलंय पाटलाने आणि म्हणलं त्या लायकीच्यात चाललाय वे रामभाऊच्यात. त्याला ऊसात काँग्रेस आहे का काँग्रेसात ऊसाई कळते का दळबाजरीच्यात चाललाय. मी कधी म्हणलं असं. शिव्या दिल्या तुम्हाला. रामभाऊ खोटं बोलते ती. हो मला माहिती आहे माग कोण कोण काय काय भोगतं ते. मला सांगायची गरज नाही. एवढं जागीरदार आहे ना तुम्ही स्वतः राबायचं ना. माझ्याकडे का फोडताय. नाही नाही पण मला फोडून दे. शिव्या द्यायची काय कारण रामभाऊला. सारखं आलो नाही स्वतःच रान सोडून दुसऱ्याच्या रानामध्ये यायला. मला शब्द दिलेला माणूस तुम्ही काय आणलाय. कुणी शब्द दिला तुम्हाला. कुणी शब्द बाळू मला म्हणलाय. नाही नाही मला तुला बाळू. शिव्या दिलेला मला खपलं नाही. मला शिवाय दिली का. तुम्हाला त्याने दिले रामभाऊ काय तुम्हाला नेहमी चालू कामामध्ये खेळ घालायची सवय आहे पहिल्यापासून. गपाळ सुभाषराव लय झालं यांचा उगाय. आपण बसून मिठवू रामभाऊ कसं काय मिटवायचं इथं. बसून मिठवू. माझ्या रानातलं बियाणं वाळलं मिटवायचं वय. सुभाषराव शिवी नव्हती द्यायला पाहिजे रामभाऊला. ह्यांनी कसं देते शिवी. पाटलाला शिव्या दिल्या रामभाऊनी. मी तुम्हाला ज्येष्ठ माणूस म्हणून बसतोय. मी हाताखालनं काढी ना माझ्या डोक्यात जायचं ना. मी सांगतो तुम्हाला माझ्या कामात जर खेळ घातली का नाही असा ढेकणा सगळं रगडून टाकीन. मी हाय बलबीम पाटील एका करा तुझ्या माहितीसाठी गावाच्या माहितीसाठी सांगतो. माझ्याकडून बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 500 एकर केली. त्यांची ही ब्यावला नाही राहिल्यावर 5 एकर फकीन. शेषच्या मंत्राच्या नादा लागणार नाही. बाळासाहेब तुमच्यामुळे हा रामभाऊ वाचला नाही तर तिथंच उभा फाडून टाकला असता फाडामध्ये. रामभाऊ लावय हा. मी धावलो खोर घेऊन. हा. फक्त तुम्ही सोडायला पाहिजे तर जाग्यावर फाडला असता रामभाऊला. मी मग? सोडतोय माझ्या पाटलाला बोलल्यावर ना भले. बलबीम पाटलाला बोलणं एवढं हलकं नाही नाही. नाही मी जर नसतो ना पाटील हा. त्यांनी तुम्हाला लय कुचालला असता मुडक्याव. मला हो आर्मी कुस्त्या खेळायला माणूस हाय. मलका भावावरून टनाटन उड्या मारल्यात खाली मी. आपण रामभाऊने मारला असतं त्यांनी खून त्या बी पाचावलं. गादी कुस्त्या नाही मातीतल्या कुस्त्या खेळायला पहिलवान आहे मी. ऐका म्हणजे तुमच्या माझं किती जीव आहे बघा. हाय की, वाचाव. हाय की. मग माझं मला पैसे दे की 2200 रुपये ठरल्यात तेवढंच. असं म्हणतो का. हे बघा आता माझी बी तंगाई आहे आणि आज रविवार आहे देतो 2-3 आठवड्यानं. 2-3 आठवड्याने. हा. आणि आता काय इंड्रेलची बाटली पिऊन झोपू का आम्ही? आजवर करतरी कधी उष्णपासनं करायचं आणि घर चालवायचं असतं. प्रपंच नवीन आहे तू शिक माझ्याकडून देतो ना पैसे तुझं. आम्हाला लायकीच नाही तर कशाला कधी कामाला बोला. हा त्या रामभाऊची लायकी नेहमी मला माहित आहे ना. रामभाऊची बायको बायको म्हणतो लायकी. मला भाकरी खाऊन द्या बायको आली माझी. असं जाऊ द्या तुमचं मला तोंड पण बघायचं नाही. बरं जाऊ. उद्या चालू या कामाला. नाही मी माझं लय फुकट काम करायला. जो करत असेल 3 आठवड्याने पैसा वाला त्याच्यात जावा. आता तेवढं अर्ध काम सोडून जाऊ नको बाळासाहेब. जा तुमचं तुम्ही. यायला बाळासाहेब जेवण करून घ्या तुम्ही नवरा बायको. मी डाळिंबाच्या बागाकडे चक्कर मारून आलो. हा आईला हे बाळासाहेब त्याची बायको माझ्याबद्दल काहीतरी वाईट वांगाळ बोलत असणार.
चोरून ऐकायला पाहिजे काय म्हणते ते. सोडा चला हे तुमचं आहे ना त्याच्यामुळे मी अडचणी तू बसून मिठू आपण बसायचं उठायचं दोन ठोक टाकू दे त्यांना. कशात टाकता म्हाताऱ्या माणसाच्या कुठं नादी लागता गाव काय म्हणाल म्हातारा कसं तरण्याच्या नादी लागतंय गाव तुम्हाला नाव ठेवल गावात प्रतिष्ठित आहे तुम्ही मग त्यांना कळत नाही का प्रतिष्ठित माणसाच्या नादी कसं लागाव. त्यांची काय चूक आहे बाळासाहेब म्हणले की मी तुमच्यात कामाला येतो म्हणून गेल्यात पाटलाने ओढून नेलंय का त्यांना. आणि तुम्ही काय करता तुमच्या घरची काय करतात गणा काय करतो अण्णा काय करतात जावा ना तिथं रानात काम करत बसा. आमच्या घरचे आयदेत चुकारत गण्या गेला त्या उद्या बरं बोंबलं हिंडायला अण्णा इथं खातोय मला दोन ठोक टाकू द्या सुभाषराव. इकडं आशेने होती का शेती आशेने शेती होती रामभाऊ हा दुसऱ्या वेळी समोर राहून का होत नाही. मी अमेरिकेची टेक्नॉलॉजी आणणार जपानचं तंत्रज्ञान आणणार आयत्या रोबो महिला आणणार खुरपाय लावणार बघा. आणि तुम्ही बसून घरात खाणार शरीराची हालचाल तरी थोडीशी होऊ द्या. कसे बसून खाणार कमांड देणार त्या महिलांना रोबो महिलांना ए कम हिअर पाणी लाव असं म्हणणार. येईन मी गावाला बी दाखवून देणार हे पाटलाला दाखवून देणार. अरे एक गडी बाळ्या आहो नका टेन्शन घेऊ आपण बसून व्यवस्थित मिटू विषय रामभाऊ. बसण्यामुळे मिटण्यामुळे तर तुमचं मिटत नाही. तुमच्या घरचं काय चाललंय तुमचं मिटतंय का ह्या बसण्यामुळे उठण्यामुळं. आता काय करू माहिती आहे का कायच करू बाळासाहेब नाही आलं ना मी तुम्हाला मदत करू लागतो दोघं जणांनी सरी ओढून ती लागण करून घेऊ. अहो उद्या शेवटचा दिवस मला शब्द दिलता सुभाषराव माझं त्याच्याकडे हजारो रुपये बाळ्याकडे घेऊन जातो विसरतो ह्या निमित्ताने वसूल झाला. तुम्हीच लाड केलाय बाळासाहेबाचा. चल रे बाळू इकडे जायचं चल रे बाळू. मी लाड केलाय आणि पाटील फुस लावतो माझ्या विरोधात बोलतो. बाळा सुद्धा म्हणत होता अरे हा ना दोघांना बी हाणू द्या. संध्याकाळी त्यांची चार आणि आपली चार अशी बसवून तो विषय मिटवून टाकू सगळा. असं करा तुमची चार आणा आमची चार आणू आम्ही रानातलं काम राखतो. आपण बसू मिटू सगळी व्यवस्थित रात्रीची बसाव तुम्ही आणि विषय क्लिअर करू. ह्या बसण्यामुळे उठण्यामुळे तर वाटवं झालंय. तुम्ही काय मिटवू शकत नाही मला नाही देऊ शकत. चला तुम्ही एक मिनिट चला एक मिनिट माझ दोन ठोकं टाकू दे त्यांना. नको सुभाषराव सोडा मला काही घडू शकतं. आता या ठोकं टाकून काय माणूस आहे या अरे माणूस आहे का सैतान आहे. तंटमुक्त अध्यक्ष ह्यासाठी केला होय माझ्या हातनं काही कमी जास्त घटना घडली तर कोण जबाबदार. मी मागाच्या दरनं वडतोय हे 10-11 आलो तरी माग पळतायच तुम्ही. सुभाषराव राग आपला बेकार आहे काही घडू शकतं. धरा लय शहाणं दिसताय सुभाषराव. अजून अजून मोठे ना आळस मोडला जरा हात धुवा. आज लय काम आहे बर का मला यायला घरी उशीर होईल. जेवून घ्या रात्री पण जेवला नाही सारखी गडबड गडबड गडबड. रात्री जेवलो नाही मी. कुठे जेवलाय तेव्हा रात्री जेवलो नाही. धरा नाही जेवला तर मी म्हणतो नुसतं भात खाऊन झोपलाय. केवढ्यात खेळ पाडला मी म्हणतोय मला भूक लागली या म्हणून तर जेवा म्हणलं. आणि आता काय करू माहिती का ही लय डोक्याला माझ्या ताप आहे. रामभाऊची दोघांच्या हानाहानी इथं राहणार का पाटलाची रामभाऊची. पण काय झालं काय. रामभाऊ म्हणतो बाळ्या माझ्यात कामाला चाल आणि पाटील म्हणतो तुझ्यात न्यायचे काय कारण नाही. एकमेकाला शिव्या देत ते हानाहानी बघतो. त्यांची तर काय म्हणायची गरज आहे आपल्याला वाटलं आपण जायचं त्यांच्यात. तसं नाही पण ती लागणे आले त्या तोंडाव आणि द्यायची लागण तारीख आणि गडी मिळाला कुठं आणि आर पण म्हणतो इथं बी तू काळजी करा का हानाहानीला का खोऱ्याने बाग डोकं फुटलं असतं मी नसतो तर मी मेटावली भांडणं मी मेटावली आणि अध्यक्ष तोंडाकडे माझ्या टाका माका बघतोय. गाव जमलेलं कळली राणा दाख्या कालवा आणि मग म्या सोडवली भांडणं. गावातली लोकांनी तोंडात बोट घातली म्हणली अरे काय हो माणूस पाहिजे होता तंटा मुक्तीचा अध्यक्ष ह्या दळभाजऱ्याला केलाय सुभाषरावला अध्यक्ष. थापटली पाटबाजी परत झालं संभाजीराजे तांब्याचं. काय म्हणजे बाळासाहेब काय भांडण मिटवता तंट्या बस
भांडणं मिटावली नसतील तिथं लावली असतील भांडणं. नारायण मुनी तुम्ही तर. मी कशाला हा हळूच काहीतरी फुसकी सोडली असेल आणि दोघात भांडणं लावली असतील. असं ना ते भांडणार दोघं. अरे तुझा विश्वास नाही माझ्या. मुंग्या खाचाल. बाय एवढं मी हाकाळ धरणं काम करतोय. बलबी पाटला म्हणलं माझ्या संध्याकाळी जाताना मला पैसे द्या 2200 रुपये. बरोबर आहे. मला 3 आठवडे माझ्याकडे पैसा नाही बाबा. आता गेलाय डाळिंबीकडे चक्कर मारायला. आला का नाही? तुम्ही मागितलं नाही तुम्ही त्यांना पैसे? मागितलं की म्हणला राव माझी बायको मला खवलं राव मला पैसे लिहा राव. माझे संध्याकाळी तेल नाही मीठ नाही बाजरीचं पीठ नाही. आणि मग तो म्हणला माझ्याकडे 3 आठवडे पैसा नाही. काम तर उरकत आलं. आता काय करायचं माहिती का? तो डाळिंबीकडे गेला येईलच आता. तो आपण त्याच्या देखता भांडणं काढायची गपचीप. भांडणं काढायची. त्याला खरं वाटलं पाहिजे. भांडणाला रे गाभार तर पाटील पैसे दिसतोवर लक्ष दिले चोर आहे तो. काय ग तुला काय कमी पडलं? सगळं जिथलं तिथे चांगली फुलागत सांभाळे ह्या लेवाय चटणी. अरे बाळू तीच गिळायचं. अरे बाळू पोरीला का भांडायला लागला तू? बघा की तुम्हाला वाटतं मी भांडतोय. चटणी घेऊन आली मला ही. पैसा लागतो पैसा तुला खायला. लाज वाटायला पाहिजे तुला. फुकट काम करता 1 रुपया घरात आणा नव्हे. पाटील हिला सांगा ना आज मी खलास करीन हिला मी. अरे घरात काय दिलं 4 पैसे तर ती पोरगी करून घाली ना तुला. खाली भाऊ पकवान खायचंय ना. पाकच्या पकवान खायचंय. अरे लाज वाटायला पाहिजे. अरे बाळू पोरीला कसं वाईट वागाळ बघा बघा तुम्ही मला खावायचं ना मस्ती आली हिला. असं काय करू नको. जावायच खलास करून टाकेल तुला. नको नको असं कोणी पोरी गप तू. मस्ती आली होय तुला होय का? मला जगायचंच नाही. तुमच्या विहिरीला जीव देणार असं करू अगं जीव देऊ नको बा पोरगी. मी दानाला जाईल का? पैसे म्हणते पैसे पैसे नाही तर काय ग तुला कुठनं पैसे आणू मी? खलास करतो. असं करू नको. असं करू. एवढी मस्ती आली तुमचं काय काम आहे इथं? तुम्ही दाजी काय झालंय काय? कोणाचा दाजी बहिणीचं नाही दाजी कुठला आहे कोण आहे? आहे कोणाची? म्हणूनच तुम्ही बाळासाहेब तुम्ही पाटील तुमच्या विना बहीण मिळली ना सोडणार नाही तुम्हाला. नाही तुम्ही तुमचं बघा तिकडे. दुसऱ्याच्या भांडणामध्ये नाक फसताय तुम्ही. कशाची मस्ती आली एवढी होय का? पैसे कुठं आणायची तू म्हणलात ना पाटील पुढच्या 3 आठवड्याने देतो ना पैसे. खायला जावा. जीव पॅक काय देऊ नको हिरी मध्ये. हे बघ कामाचे पैसे पोरी बुडत तसेच आहे. तुला मी देतो पैसे. बघ किती झालं बाळू पैसे? राहून द्या पाटील कशाला पैसे झालं. देव माणूस आहे तुम्ही. जर ही 500 रुपये जास्त धर पुरी. अगं चांगल्या माणसाला पैशासाठी खाली बघायला होती का? अरे गोरगरिबाच्या कष्टाची किंमत द्यायला पाहिजे. घामाची किंमत आहे तुमची. देव माणूस आहे पाटील. तुम्हाला काय वाटलं बलबीर पाटील पैसे बुडवणार आहे का? अरे दिला तो उधार अंतकरणाचा माणूस आहे. कसा काय भांडणाचा फायदा झाला? मला दिलंच नसतं माझं बुडावलं काय. चला आण काय तुला आणायची ती आण. ती टाळी चला की मग. आणि भाकरी मी 5 वाजता येतो की भाकरी खाऊन तू काम करतो थोडं आणि येतो की. बारामतीला जायचंय अहो बाजार आणायचंय. का मला सुट्टी सुट्टी बाळासाहेब सुट्टी. पिक्चर बघू येताना दिलजरे हम दिल चुके सनम बघू. आज बस विश्रांती. आणि घे कच्चे घे काय घेते आपलं. ही धरा तुम्ही. चला चेअरमन अरे बाबा असली भांडण मी आज पहिल्यांदाच बघितल्यात नवरा बायकोची. नवरा बायकोची भांडणं असते. आपण एवढी अरे बाबा हा नाही धावतोय का मारायला पर. अहो आमचा दाजी तो मारणार नाही. बायको लय प्रेम आहे दाजीचं. कुणाचा दाजी? आमचा दाजी. आजपर्यंत जिंदगीत कधी त्यांनी मेवना मानला नाही तुम्हाला. कोणाचा दाजी? 10 वेळा तुम्ही दाजी दाजी करता. अरे कोणाची बहीण म्हणतो ती आणि तुम्ही लागलाय सांगा मला. त्याच्यात म्हणतोय कोणाची सरळ असताना तरी कधी चांगलं म्हणले. आता हायच वाकडं त्याला मी काय करणार. तुम्ही असलं ना तर लावा नसलं तर मी कामात
ते आता हो का तुम्ही तर पदाधिकारी होता मी तर किरकोळ त्याला मेहुणा म्हणून नका तुमची इज्जत ठेवली नाही का चेअरमनची सरपंचाची अन्नात कसला पदाधिकारी फोडाफोडी होईल यार बीड लागलं काय मग सरपंच म्हणून कशाला मिरवता सरपंच तुम्हाला आपण पहिल्यांदाच मी असली भांड बघितली तीच सांगतो मला तर एवढा सरपंच. राग आलता. पहिल्यांदा बघितली पण तुमचा झालेला अपमान आहे ना दोघांचा माझ्या जिवारी लागला मला इतका मला राग लय आला. काळजी आता बहिणीची माझ्या वाईट मला एवढा राग आला ना संतोषी, असं वाटलं टेचावं ना धरून पण काय करणार नवरा बायकोची भांडणं बरं ही कवा बी एक हॉटेली गुली गुली बोलतेली आपली बेकारी होती कधी बी नाही मग 5 मिनिटात नवरा बायकोची भांडणं मिटत असतात ही जमान्याची रीत हा आहे. जो मनस्ताप झालाय ना ह्याचा वचपा काढलाच पाहिजे नाही कसा काय काढणार? त्या दोघांना चांगला आदल घडवा ना तुम्ही का मारणार आदल घडवा काहीतरी असं म्हणा हा. मग ती आदल घालवण्याची अक्कल फक्त माझ्यात आहे मी करतो बरोबर चला आहे ना तुझी अक्कल हाय, हाय, असं चला. कुठं असतं व्हय? संतोष शेट, त्यांची तर पग बेकारी केली त्यांनी मी डकलं करतो चला चला काय खरे बाबा नो तो माहित नाही नाही उजेच्या सासरवाडीत जागणार नाही मग घराला घेऊन गेला तो उजेच्या सासरवाडीत हो मग आपण तुम्हाला कळलं पाहिजे मला आलता बाबू त्याचा फोटो मी नाही येणार उद्या पैसेच टाइम माझ्याकडं काकरा म्हणलं की काना फक्त कारण अरे नाही तुझं उजेचं पट्ट तेव्हा सांगायला लागलाय तू अरे पण आम्ही त्याचं नाही पटत तुझं नाही पटत मला तर दोन घास खायला येणं अरे त्या उद्याची सासरवाडीत किती माणसं हलकट आहे तुला माहित नाही वे मोजून माणसं बोलावते ती आणि तू इथं येतो का डाबळ गोळा करून डाबळ गोळा करून अरे हो 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 काय ना म्हणलं काल ताना चाललं म्हणलं बघा नाही नाही घरी चाललोय झालंच की उजेने राव आम्हाला सांगितलं ना जागरण गणाला लिहिलं या आम्हाला नाही ह्याला सांगितलं मला सांगितलं नाही फक्त अरे तुमचा दोस्त जवळचं नातं तुमचं तुम्हाला सांगायला पाहिजे आमच्याच बघाबर कोणाच्यात काय कार्यक्रम असला तर एकामेकाशिवाय राहतो का आम्ही होय मग पप्पूला काय नेत बरं पत्या संग? तर असतो की कुठं असतो बऱ्याच वेळा का रे बाबा आमिर त्याचं घर चालतंय ना तो इकडे तुमच्या बरोबर बोंबलत फिरला तरी का महिन्याचा पगार देतोय आम्ही त्याला आणि तुमच्यावर नेतो का लगा चुलत्या का हात मारला की तुमच्यावर नेतो का अरे पप्पू आहे पट्ट्या. म्हणून तुमचं बरं चाललंय फिराय भेटतंय पप्पू नसताना मग लय आपलं झाली असते तुमची लक्षात म्हणजे घ्या. काय आम्ही काय कर्मचारी आहे काय अरे आम्ही पदाधिकारी अरे एका भानगडीत आता आपण पडलोय की आता यांच्या कुठे भानगडीत पडता आणि- छोट्या काय एक काम होत तुझ्याकडे माझ्याकडं हा का हो ती बाळवदाची सासरा माहिती का मग माहिती आहेत की हा आबा आबा हा आबांचा नंबर पाहिजे मोबाईल नंबर का हो ती सरपंचाच्या सासरवाडीत कार्यक्रम आहे आज सासू वारली त्यांची ती वर्षाचं आमंत्रण द्यायचं होतं त्यांच्या शेजारीचे कीर्तन करायचे ते लागा ना फोन म्हणलं आबांना सांगून तिथं लावावं देतो का नंबर कसं आहे जवळच्या माणसाचं कीर्तन ठेवलं म्हणजे माणसाला हा. आनंद वाटतो ते कुठे कीर्तन करते तवा अरे अरे, आबा नाही. शेजारी. हा त्यांच्या शेजारचा कीर्तनकार सेंड केला number. माझ्याकडे नको चेअरमनचे माझा फोन बायकोकडे चेअरमनच्या नंबर बरं पाठव थांबा पाठव चेअरमन मी लगेच तुम्हाला बरं पाठवा हो, हो. आणि भांडू नका खाण्यापिण्यासाठी का चलत्यावानी नको करू का? आणि संजय शेठ कीर्तन कसं चांगलं झालं पाहिजे सांगायचं आपल्याला हा. हा का? तुम्हाला माहित नाही होय अहो तुम्हीच सांगितलंय की जाऊ तुम्ही जातो जाऊ. आम्ही जातो चला और संजू माझ्या आजी सासू जिवंत आहे ना का ऐ, मगाशी काय म्हणला काय यांची जिरवायची कशी हा आणि काय तुमच्या हित लागलं म्हणला माझ्या काय झालं लागलं आणि- माझ्या का तुटून पडला मग तुमची सासू मिली काय आणि बायको नाही आज सासू मिली काय काय फरक पडतोय नाही नाही मरू द्या माझंच मरू द्या तुमचं मरू नाही तर त्यांचं मरू पण दोघांचा अपमान झालाय का नाही माझ्या दाजीने केलाय झाला की मग दाजीला दाजी म्हणू अक्कल नका. कोणी अक्कल कोण शिकवणार तुम्ही दाजी म्हणू नका तुम्हीच बाबा हे नाजूक नाते तुमचं तुम्हीच अक्कल शिकवा आणि हो का तसं मी तुम्हा दोघांना जमणार नाही कुणाची जिरवायला आणि कुणाचे नाडवायला चला सांगतो मी अंगण ठेवून देऊ नका म्हणजे झालं काय अंगलट येते संजू तुला काय अकली तपास आहे का हाय की अरे काय माझ्या आजी सासू असताना कशाचं कीर्तन ठरवतोय तू सरपंच तुम्हाला दाजी आमचा बोलला म्हणून मनाला अरे लागला ते बोला ते विषय वेगळा हे विषय डायरेक्ट माझ्यावर आला तसं नाही मग तसा वेगळा म्हणायचं नाही तुमच्या मनाला लागलं काय आणि माझ्या काय मला ते आवडलं नाही खरं बदला घ्यायचा ठरवला म्हणून मला या. बी तसंच वाटतंय ना हा, तुम्हाला काय वाटतं बदला घेतलाच पाहिजे अहो दाहून येतो जीव मारायला आहे का नाही मग आणि मग मी घेतलं ते माझ्या डोक्याने केले तुमचे डोकं चालणार आहे का तिथं नाही. संजू शेठ काय करायचं पडदे सांगा नंबर आलाय ना हो. बघू. आणा इकडे लावा की तुमच्या माझ्या घरी बायकोने फोन घेतलाय राव बरा तसंच असतं
महत्वाच्या कामाला. हॅलो आबा हा 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 मी कांबळेश्वरवरून बोलतोय संजू शेठ. हा अहो फोन एवढ्यासाठी केलता हो लय म्हणजे कसं आहे आबा दुर्गाला तुम्ही किती फुलात ठेवलेले ऐका ना पण लय असा का जाऊ तो कुठं ठेवून बोलतोय राव. अहो तुम्हाला आज यावंच लागलं असतं शेवटच्या घटकेलाच यावं लागलं असतं. अहो बाळूदाजीने इतकी मारलंय ना दुर्गाताईला खोऱ्याच्या दांड्याने आयशपथ सरपंचांनी नसताना सोडवलं आणि चेअरमननं ताज जीव गेला असता दुर्गाचा आमच्या. अहो शुल्लक कारण त्यांचं मित्र नाही होते रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी आणि त्यांचा दुसरा मित्र तंटामुक्त अध्यक्ष सुभाषराव कुठं फिरायला जायची होती म्हणली तुमची बी वर्गणी पाहिजे. बाळूदाजीने दुर्गाताईला पैसे मागितले मग ती नाही म्हणली म्हणून तिला खोऱ्याच्या दांडीने आणलं डोक्यात लागले. अहो आज सरपंच चेअरमन नसते ना तर आज तुम्हाला लाकडच घेऊन यावं लागले असते. आबा काही करा आबा पण तुम्ही संध्याकाळपर्यंत इथं या. मग कधी येत आहे 2 दिवसांनी. अहो काय मेल्यावर येता का लाकडं घेऊन आता का बहिणीसाठी जीव तुटतोय. हां पण तुम्ही काय करा माहिती का पार्टी करणाऱ्याला पहिल्यांदा हा ना तो रामभाऊ हा ना आल्या पहिल्यांदा सुभाषरावला बी हा ना. काय करा माझी खरंच जीभ रेटत नव्हती सांगायला पण सरपंच म्हणलं काय कर पण त्या सासऱ्याला सांग चेअरमनने उशाव घातलं म्हणले तू फोन करून सांग नाही तर एक हत्या होईल म्हणून व सगळं तुमच्या पुरीसाठी आणि तुम्ही हो आणि दुर्गाताईला फोन कर नका का ती म्हणत काय झालं नाही तिला तुला तुमच्या संस्काराची हे सवय झालेली गोष्टी सांगत नाही घरी. हो लगेच निघा हो लगेच. कस काय शिवय माझ्या आज सासूचं कीर्तन. हा आता येणारं कीर्तनकार कसं असतील ते पहा. होय आणि तुम्हाला उशाव आम्ही घातलोय मग कोणाचा बायकोला रील बघाय मोबाईल ठेवलाय होय. मग काय तुम्ही काय म्हणला चेअरमन तुम्हाला खावाळलं कोण बाळूदाजी तुम्हाला खावाळलं मला खावाळलं होतं का. अरे त्यापेक्षा आमची खांडोळी केलेली परवडली असती. हे का असल्या असं गोंधळ झाला सगळा. चला तुमच्याच काय लागलं होतं. अण्णा हो अण्णा अण्णा पाऊस आला उठा. कोण काय जावं बापू चांगली झोप लागली राव तुम्ही ना असं झोपेचं खोबरं केलं ना. काय म्हणता बोला. अण्णा भूक लागली असेल जेवून घ्या. नाही मस्तपैकी मटण झालं होतं चांगलं आणलं होतं मटण जावं बापू. जेवलो जी झोप लागली म्हणता का नाही तुमच्या आवाजानेच उठलो. आणून घेऊ का काय अजून आणू का मटण. नाही आता जेवलोय आता संध्याकाळच्यालाच बघू. अण्णा बोला की लाज वाटायला लागली अक्षरशः मला. त्यात काय लाज गाव नावं ठेवायला लागलं म्हणायला लागलं सासरा आई दे गाण्या काम चुकार आहे. नावं ठेवणाराचं काय जाते लोक नावं ठेवत असतात. बसा जरा निहार बसा. अण्णा जनाची नाही मनाची बाळगाव असं म्हणतात राव कुशाल तुम्ही मलाच माघारी बोलताय. अहो त्यात काय लाजायचं. मजूर मिळाना बेन वाळून चालले लागण तारीख द्यायची. ती मजुराचं काय होते मजूर मिळन ती टायमावर पैसे नाही दिल्यामुळे ती येईनात आता. अण्णा तसलं मला टोमण्यातनं कोपर खळीतनं बोलायचं नाही बरं का. लय जहागीरदार आहे ना तुम्ही. भागवतचा पगार पाणी जेवायचं आणि पसरायचं. काय करत जा त्या पेन्शनीत निम्म मजुरांना वाटत जा. अहो पेन्शन राहतेच कुठं मला छाला त्याला मागावं लागतात बाबा. पेन्शन संपली अन्नाच्या खाण्यावारी. अण्णा रोजच जर मटण 2-2, 3-3 किलो खात असला कसं काय पुरायची पेन्शन. सगळीच खातोय आपण जावं. मी किती खाणार आहे माझं खाणं ती किती. आमच्या नशिबाला रसा आला तरी चिकार झालं. अण्णा अक्षरशः असं वाटतंय तडा 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 हाणून घ्यावं. घ्या की हाणून. मग कुणी अडवलंय तुम्हाला. जराशी बी लाज वाटत नाही जावायशी असं बोलताना. तुम्हाला शोभतं सासरे बरं कसं बोलाव. थोडी बी काय वाटत नाही जनाची नाही मनाची जावायला असं बोलताना. काय वाटायचं त्यात.
अहो लय कौतुक बघितली मी. काय जावाय करतोय परपंच धाकटा आणि काय तुम्ही करताय परपंच्या. त्या उंडिकाचं मला सांगू नका. अण्णा तुम्हाला सांगतो झोपून राहा, पण मला नाव ठेवायचे नाहीत. असं करतो कोणीच काम करू नका. माझं मी बघतो. माझी शेती, माझा प्रपंच मलाच बघितला पाहिजे. माझा सासरा ऐतिक असना मला सांभाळला पाहिजे. असं वाटतंय काय करावं काय नाही असं झालंय मला. काहीच करू नका, एकच करा, चांगला डॉक्टर बघून दाखवून घ्या एकदा डोकं तुमचं. मला तसंच वाटतंय. हे घरदार तपासलं पाहिजे. अक्षरशः पागलखाना स्वतः तुमचा. अण्णा माझ्या डोक्यात जाऊ नका. अक्षरशः मी तर काय म्हणतो अमेरिकेहून रोबो महिला बोलवायच्या, म्हणजे काम घरातलं आणि दारातलं आणि शेतातलं बी होईल. आणा की मग कोणी अडवले तुम्हाला. अण्णा मी असा विचार करतोय भारतातल्या गावागावातल्या मजुरांना काम मिळालं पाहिजे. यंत्रांहून काय करायचंय, मग तुम्ही अजून आयदी होणार, मग तुम्ही फुगून फुगून फुटून जाणार, मग माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार. अण्णा अक्षरशः मला माफ करा. भावनेच्या भरात मी तुम्हाला बोललो असेल, तुमच्या भावना दुखावल्या असतील, मी बोलल्यामुळे तुमचं जिरलं असेल, त्यामुळे मला क्षमा करा. पडून राहा. बरं झालं कळलं ना तुम्हाला आपली चूक. परत कशाला मी चुका करतो असल्या. बोलायच्या बोलान बोलून घ्या. असं भावनेच्या भरात करता म्हणून चांगला डॉक्टर दाखवून घ्या. तेच करायचंय. सगळ्याला तपसून घ्यायचंय वळीवार. अण्णा लय पण डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला सांगतोय मी चेष्टेच्या मूडमध्ये नाही. झोपा. चालते. झोपा झोपा. झोपतो झोपतो. निर्लज्जपणाचा कळत झाला. कसला कांदा तिखट या, डोळ्यात पाणी आणलं माझ्या. त्याला ठेवतच राहत. तू काय तर बसली डोळ्या. चल उचल सामान भर. काय झालं आबा. काय झालं. अगं तुझा एवढा डोंगरा एवढा बाप तुझ्या मागे असताना डोळे घालत बसलीस. चल पिशवी भर. चल. झालं काय. काय झालं काय नाही ते वाटत सांगतो रस्त्यावर पाहिली. कुठे ते जावाय कुठे कुठे. पण कशाला काय झालं तरी काय झालं. तुला एवढा त्रास असताना तू सहन करते माझ्यासाठी. चल चल तू आत्ताच्या पिशवी भर. येऊ दे त्यांना. त्यांना येत नाही तो. तो पाताळ जरी असला झालं काय सांगा की कुठे मला सांग. तो कुठे असतील बाहेर कुठेतरी. थांब तू तशी सांगणार ना. तो पाताळ जरी जाणार तरी त्याला मी हुडकून करणार. आबा पण झालंय काय मला तरी सांगा की. काय झालं म्हणून काय करते. तो डोळ्याचं पाणी सांगते काय झालंय ती. तू हा घरात आलाच मी. काय संजू स्वतःला 30 मार्के समजतोय. असं करीन तसं करीन तसं करीन. काय झालं तुझ्याच्यानी. हा काय नुसतं बोलून सरपंच होणार आहे का. कसं आहे खरा टाकला तर नेम लागला पाहिजे. असं पाहिजे नाही तर आमचा मी होणार आमचा दाजी ह्याच्यातच ह्यांची जिंदगी चालली. कशाचा नियम. आपल्याला उघडं पाडायचं आणि त्यांनी मोठेपणा गाजवायचा. हो हो संजू शेठ म्हणजे स्लो पॉयझन आहे. गुण हमकाच येणार. कधी लेट येणार. येतोय पण येणारच. आम्हाला माहिती. बघा तुम्ही वाटूळ झालं विल का वाटूळ. नाही नाही येणार. कुठे तो पाहुणा. का बा तुम्ही म्हणलेलं खरंच आहे. पुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबला. मग आम्ही खोटं बोलत नाही. ह्या दोघांच्या गळ्या शपथ सांगतो. लय ओ लय जाच काढला दुर्गाताई. लय काय बी जरी असलं तर त्याला हात सोडणार नाही. मी काय म्हणतोय दाजीला हाणण्यापेक्षा आधी त्यांच्या कडाची हाना. दोघांनी वाटोळ केलंय तुमच्या पोरीच्या संसाराचं. म्हणजे अहो अध्यक्ष तो फुकाट खाव रामभाव स्वतःला इंटरनॅशनल पुढारी म्हणणारा, पार्टीला ह्याचे पैसे कष्ट करणारा आमचा दाजी आणि पार्टीला पैसे घे आणि चला इकडं चला तिकडं. गावात कुठल्या कामाला ह्यांना पुढे घालायचं आणि ह्यांनी मागं थांबायचं. आणि इलेक्शन असलं की ह्या माणसाला 50 रुपयाची दारू पाजणार आणि आमच्यावर सोडणार. दाजी तसा चांगला आहे. बऱ्याच वेळा मी भांडणं सोडवली. काय बी असू द्या आता ही शेवटच भांडण सगळीच मारून टाकतो. काय व्हायचं होतं कुठे बसली असेल कुचर वाट्याव पाराव बसलेलीच असलेली. त्याच्या मैत्रीलाच या आता. आईला सोजूशेत आईला गुण हळू का होईना पण झाला की राव चांगला चांगला. आणि एकाचा काटा काढता काढता तिघांचा काढला. तू बघ बाबा आता. कारण हे सगळं आमच्या अंगलट यायला लागलं. सरपंच करायला कोणी लावलंय. तुम्ही. कधी लावलोय. हा मग काय म्हणजे मला काय दाजी म्हणला होता. जिवारी कोणाच्या लागलं होतं. ह्यांच्या. मग करायला लावलं कोणी. ह्यांनीच. हो का खोटं बोलल ना. जर का तिथं खून पडलं तर 100% त्याला जबाबदार तुम्ही बरं का. नाही नाही मी नाही. मग कोण. फोन काय मी केलता वय. नंबर कोणाचा होता ती बघा. चला जाऊ का घराकडं. चला. शकुनीच्या वरची आवलाद आहे. सुभाषराव पूर्वीचा काळच वेगळा होता.
माणसं काय धिप्पाड असायची. आता सरजो आबाचंच घ्या की उदाहरण. 5 पोरं सरजो आबाला. काय काय नाव होते ना त्यांची? बापूराव, जनार्दन, लक्ष्मण, रामचंद्रन, महारबा. तुम्ही त्यातलं किती नंबर? 4 नंबर. रामभाऊ. हा. रामचंद्र खलाटे. रामचंद्र खलाटे. तुम्ही कुस्त्या पण खेळायचं असं? 1 नंबर मध्ये. होय. हो. कुठं खेळली कुस्ती? सांगवीत पहिल्या नंबरने हंडी कुस्ती शेवटची. काय बोलताय? मग काय दादा कुस्त्या खेळायचं वही? मग. आणि तुम्ही काय करायचा? शेती. मोठा आणायचा. मोठा. चांगली गोष्ट आहे. नाना तुमचा जसा महत्वाचा काळ होता तसा आम्ही पण काळ गाजवलाय बरं का. कुठं? निंबूच्या आकड्यात आम्ही गेलतो. असो. हा. साधारण 200 पोर पाडले एकट्याने. एकट्याने? हा. अयो वर का? वर काय एकदमच पाडते ती. काय ना बोलताय. 200 पोर एकट्याने पाडू शकत नाही कुठला पहिलवान. असं मला काय वाटलं म्हणलं एकदम पाडली का काय? नाही कसं झालं ना. पहिलीतल्या पोरांची कुस्ती चालू झाली. बर. लगेच मी धरलं की पाडलं. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 15वी पर्यंत पोरं खेळत होते. अयो. आणि शेवटी लय मोठा पैलवान आला. अयो. कुठला होता काय माहिती पण महाराष्ट्रातला होता. दरके आपट. अयो. 200 पोर हाणले. 200 पोर पाडलं. अयो. काय दरार होता माझा. नाना तिथनं जी लोक मला रामभाऊला एवढी जी भेटतात ना. हा एवढी. हा लय डेंजर आहे आम्ही. आता तुम्ही बाहेर पडत नाही गावात. बरोबर. तंट मिटवायला नेतो ना रामभाऊला मी. रामभाऊ गेल्या काय तंट झालाय बघित ना. सपासप. अयो आम्हाला माहिती आणि मिटलं नाही की हो बे माणूस हाणतो शहाणे. लय थरा कापतात आम्हाला. मग सांगा की आखाड्या दिवशी काय झालं संध्याकाळी? काय झालं? कुणाच्या नादी लागा पण रामभाऊच्या नाही लागला. नाही लागलं. ओ इंटरनॅशनल पुढारी. आबा नमस्कार. शोभताय का तुम्हाला ही? आबा. आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष जरा तंट लावायचं सोडवायचं बघा. लावू नका. एखाद्या प्रपंचाच राख रांगोळी करायला निघालात. आबा झालंय काय? इंटरनॅशनल पुढारी तुमच्या पुढारपण चांगल्या पद्धतीने गाजवा. उगाच भांडण तंडण करून तुम्हाला पार्टी खायचे तोय. पार्टी खायसाठी तुम्हाला लोकांचे घर जाळता. आबा काय झालंय काय नक्की? आबा झालंय काय? आबा पिऊन आलाय काय? आम्ही पिलोय. मी पिलोय. वा पिणार तुम्ही. तुमचा जोडीदार पिणार. तुम्ही त्याला सांगला की जा 25,000 घेऊन ये ना आम्हाला बकरी घाल कोंबडी घाल. ही पद्धत होय तुमची पुढारपणाची. तुम्हाला दाखवू का नमुना? तुम्ही हे बघा सोडणार नाही तुम्हाला. तुम्हाला सोडणार. बसतो सर्व चांगलं बसतो तुमच्या सगळं. एका पळून गेली. कुठे गेलो? तंटामुक्ती अध्यक्ष थांबा. होय दादा यातली कसली आवला गाव भेटतय मला गाव भेटत का पळून गेली. एवढी बेकार भावल्या. आणि मी 50 आणि 200 पोरं पाडली. लोकांच्या संसाराचा वाटोळा करतो. थांब अध्यक्ष. थांब अध्यक्ष. झालंय काय? अध्यक्ष थांब. पुढारी थांब. रामभाऊ माझ्या हितनच वार गेला कुऱ्हाडीचा. अरे तुम्हाला कोण सांगतो लगा मी इथं झोपलून निवांत माझा भीत लगा खुशाल लगा झोप टाकलेला आमच्या सोडून इथं झोपलाय वैर तू. बरी झोप लागते तुला. कशाला बोलावलंय गावात? कुऱ्हाड घेऊन ताणतय. कोण कोणाला ताणलं? कोणी ताणलं? कोणाला? तुझं सासरं टाकलं. काय ताणायचं कारण आहे तुम्हाला? अरे तुझा सासरा. माझ्या सासऱ्यानं काय ताणायचं कारण आहे तुम्हाला? त्याला जाऊन विचार. आमच्या सोडला काय रे? पैसे दिलेत का? आमची सुपारी दिली. खलास करीन मी. ते आम्हालाच खलास करते. तर तुम्ही कुठे खलास करायला निघालाय? माझ्या सासऱ्याला देवासारखा लागा. ते तसं नाही करायचं. काहीतरी तुम्ही काढले असेल. माग लागल्यावर कळेल की सासरा का राक्षस आहे ती. एवढ्याला मोठं हरणीवणी डोळा करून पळते आमच्या माग. मग तुम्ही कशाला त्यांची खोडी करायची? अरे कोणी खोडी काढली? बेसूर माणसाची त्या. थांबाच म्हणताय. पाय चोर तू. मी तोडीन पाय. मी नादी लागल्या. मी डेंजर आहे लय. तुझाच पाय तोडाल ते. इतकं पिसाळलंय ती. तुम्ही काय मला म्हणताय ते डोक्यात आहे ना. माझा मी दुसरीकडे जाऊन झोपतो बाबा. नाव झोपताय कुठं? कुऱ्हाड भली मोठी एवढी या. आमच्या झोपा उठून बरं झोपाय चालला तू. मला खायला होय तो. मला खायला होय. दुर्गावणी पण आल्या का? आली बघत आली.
तुमच्या नवरा बायकोनी काय ठरवलंय? सासरा सोडला का आमच्या? तुमचा बाप अक्षरशः पुराणे घेऊन माग फिरतो. काय केलं आम्ही? मला काय माहिती, मीच बघायला आली ह्यांना तुम्हाला. आता किंवा म्हणते मला माहित नाही, तुम्ही म्हणताय मला माहित नाही. कापून टाकेन. सासरं जावाय का पाक का गाव? वहिनी काय आहे माहितीये का तुमच्या दोघांच्या भानगडी? तुम्ही दोघं भांडता आणि सासरा पिसाळताना आमच्या येतं ते. भांडलो का? अहो नाही विचारा तंट्या. आमचा आबा आलं आणि माझ्याकडे बघितलं आणि कुऱ्हाड घेऊन इकडे झाले ती वाटतं. तुम्ही फोन केल्याशिवाय आलं का? मी नाही केला फोन तर. मुळू रडला सर आबा मला असा नवरा करतोय तसं करतोय. त्याचा मित्र असला नालायक येणारच किती चिरडून. असं काय झालं नाही, असं काय केलं नाही, मग आबाला कुणी बोलावला? मला काय माहिती, मी तुम्हाला कसं माहित नाही? बघायला ती कुऱ्हाड घेऊन कुठे आयला ह्या गावातले सासरे संघटना हाकलून दिली पाहिजे. आमचं सासरं ते तसलं नुसतं खाताय. सुभाषरावचं सासरं झाडावर चढताय, हाणताय, मारताय आणि तुमचा बाप कुऱ्हाडच घेऊन येतोय. अहो काय पद्धत आहे? मी लावला होय तेव्हा. अखिल भारतीय जावा संघटनेचा अपमान आहे हो. तिला विचार भांडलं का? भांडत नाही. आमचं प्रेम म्हणजे आलत फालत नाही. बात मातलाय. अरे बातमातला आहे तर आबा येऊन बातमात कुऱ्हाड का हाणतोय? भाऊजी आमची भांडणं झाली. हो वहिनी, तुमची भांडणच झाली नाही तर आबा हितपर्यंत आलं कसं? सासरा माझा लेकीकडे आला असेल. आणि आम्हाला बोलावलं कोणी? मला काय माहिती? कुऱ्हाड घेऊन कोणी फोन केला का तो? मी नाही केला फोन. नाही केला. फोन केला कोणी? तुम्ही म्हणता आबांना मी नाही बोलावलं. ही म्हणतात आमचं प्रेम बदमतलंय. बदमतला. मग आबा कुऱ्हाड घेऊन इथं आलं कसं? काय मला काय कारण माहिती आहे? तेव्हा? कोणी बोलावलं त्यांना? काय कारण आहे त्याची? अहो, पण मी बोलावलंच नाही तर. थांबा काल मला सोंजी मेंबर, चेअरमन आणि सरपंच ही तिघ जण भेटली होती मला काल. हा. आणि सोंजी मेंबर म्हणलं की सरपंचाच्या घरी कीर्तन ठरवायचंय वाटतं. अरे वा, आबा सगळं कीर्तन ठरवा. आबा काय राष्ट्रसंत आहे का? हे आपण सरपंचाच्या घरी वर्षच राहत कसला आम्ही का? म्हणलं की अरे सरपंचाच्या दारात कुत्रा आलं तर ते तुकडा सुद्धा टाकत नाही आणि कुणाचं वर्ष घालतून पंक्ती घालतोय. ऐका तुम्ही. ऐका, संजय मेंबरनं नंबर मागितला, सरपंच पार्टीनं नंबर मागितला, म्हणजे हितच कार्यक्रम झालाय. असं तर ही सगळी सरपंच मेंबर आणि त्या चेअरमनची शाळा आहे. सुभाषराव गेल्या धपकवायला सुरुवात करणार. मध्ये पडायचं नाही. नाही, आपण बसून पण मिटवू नये. बसायचं नाही, त्यांना बसवायची राहण्याची मिटवायचा नाही. तू घरी जा, घर उघडे कुलूप लावून ये. हो जातो. तू घरी थांब जाऊ नको कुठं. आणि त्यातलं काजून बदाम खात बस नको. काजल बदाम. अरे चला. तिथं चला काजल बदाम सांगतात. मी खलास करी एकतर रात माझ्या काय झालं आबा मी? सोडा तुम्हीच. वगैरे गावाचा वटवा केलाय. काय तुम्ही काय नाही. गावात आमच्या येऊन तमाशा लावलाय काय? काय तमाशा हा का पुढच्या मस्त आता पोरगे चांगले 2-3 टाइम काजून बदाम खातील, मस्त नाही राहिला. ए वळून गेली बाई. तुझी चूक आहे. 4 टाइम घाल. 3 टाइम कशाला घालतोय? म्हणजे टुनटुनीत होत्याल. नाही ना टुटून होऊ द्या तर ना होऊ द्या. पण मग आलं तेव्हा काय रडत होतीस मग? अहो आबा मी कांदा चिरत होती कालवणाला. आबा समजून घ्या, रडली नाही ती. आणि रडाय आमचं बट मातलं लवय, आमचं दोघांचं बट मातलं. आबा रडत नव्हत्या, त्या कांदा चिरत होत्या कांदा, आणि तुम्हाला वाटलं की रडती पोरगी. तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या संसाराला आग लागली वाटोळे झाले म्हणून? ए आबा, काल मला संजीव मेंबरचा फोन आला काय? आणि मला सांगितलं काय की पोरगीला लय तरस आहे, तिचा जाच लय चाललाय, तुम्ही हाय तशी पोरगी घेऊन जावा. अहो आबा जावायचाच करतोय तर आम्हाला का ताणताय? का ताणतोय? आता सुद्धा मला तो भेटला आणि मला येता येता सांगितलं की बाळूदाजीची काही चूक नाही. ही 2 गावची टगे येते ना, त्यांनी बाळूला पेटवलाय. कोणत्या घे? तुम्ही आता आणि तटमुगचे अध्यक्ष हे कोणी सांगितलं? संजीव मेंबर आत्ता. अरे ह्याच्यात आहे ना, सांग. ज्या संजयनी ज्या जिबेने सांगितलंय संध्याकाळपर्यंत थोड्या वेळ त्याची जीभ दिसत नसते. जीभ तोडत असते. सरपंच, ह्या समाज मंदिरातलं 50,000ची तरी मला फक्त फायदा झाला पाहिजे. 50,000 एकट्याला झाला पाहिजे. चांगलं करायचंय मला. अरे चांगलं काम करायचंय काय? तुम्हाला इथं काय गाडायचंय वय? पंचवार्षिक जवळ आली. काय परत 25 उभं राहतं का? 10 सरपंच व्हा आणि आम्ही नुसता 17 हातारतो. काय कोणाचं काय?
काही करू शकतो पाय तोड त्याचा, पाय तोड. कुणाचा काय कारण सोडा दोन टाकू द्यायला तुम्हाला पाय तोड तू त्या साजे मेंबरचा. पाय तोड आला का घरचं बोलले का बोलतोय लायकीच आहे तेवढ्या वातेऱ्यांनो. चेअरमन खाली बघाय, खाली बघायचं, खाली डोळ्याच काढीन. काय डोळ डोळे काढतात ए बलबे पाटील, हे कागज यांनी भांडण लावली आमच्या काटा कुऱ्हाड्यात भांडण शिवीगाळ काय लावले गावामध्ये. मी खलास करीन. काय हिंमत आहे बघतो ना बलबे पाटलाच्या पुढे कोणाची हिंमत नाही. एवढी रामपुरी घरात माझ्या. रामपुरी तर वाटवळ झाले सगळं. सरपंच चूक करून परत बोलताय वे तुम्ही. हा एखाद्याच्या संसारात कशाला मिठाचा खडा टाकता? मित्रात का बरं भांडण पेटवता तुम्ही? अध्यक्ष ही कुऱ्हाड घेऊन जर तुम्ही दहशत माजवत असाल गावात आणि एखाद्याचा जीव गेला ना 100% मी शाळेला गुतवीन. मी गुतवीन तुम्हाला. मी हा काय गरज आहे तुमची माझ्या बापाला इथं बोलवून घ्यायची? कोणी बोलावलंय? आम्ही काय नवरा बायको भांडण करतोय का काय करतोय तुम्हाला कसं माहिती? कोणी बोलावलं? अरे संजीव मेंबरचा काल मला फोन आला. आबा खरंच नवरा बायको भांडत होती. आम्ही पाटलाच्या वावरात बघितलं दोघांना. सोडवाय गेलो. हा तो सोडवाय गेलो तर सरपंचाचा अपमान केला, चेअरमनचा अपमान केला. मला एक प्रश्न विचारायचा आहे, गाव इकडे ठेवून त्याच्या रानात काय त्यांचा नवरा बायकोचा परपंच रामभाऊ एक नजर चांगला ठेवा ना. रामभाऊ पाटील तुमच्या रानात भांडणं चालली होती का बाळासाहेबांची आणि त्यांच्या बायकोची? नाही ती किरकोळ घरगुती बांधली होती. किरकोळ खोऱ्याच्या दांड्याने हाणायची पण खोरं उगारलं किरकोळ होती होय. पाटील कोणी खोरं? आमची अशीच असतात भांडणं. बाळासाहेब खोरं उघडलं नाही राव. काय झालं माहिती का असो बाजराव दुर्गे तू सांग काय झालं. अहो पाटलांकडे पैसे होतं आमचं. ते पाटलांकडून पैसे घेण्यासाठी आम्ही नाटक केलं होतं ते. अरे वा पाटील देत नव्हतं माझं कामाचं 2200 रुपये आणि पाटील म्हणायचं 3 आठवड्यानं देईल. मग मी दुर्गाला म्हणलं असं करो तुझी माझे आपल्या भांडणं दाखवले का नाही. पाटील भांडणाला लय भेट आणि पैसे लगेच देईल आणि आम्ही भांडणं केली लगेच पैसे फेकलं. तुम्ही नाटक केलं ही समाजसेवा करायला गेली आणि थोबाडाव पडली. अरे चांडापणा करायचं बंद करा ना. रामभाऊ संजीव मेंबरचा गैरसमज आला. शेवटी नात्याची बहीण आहे, बहिणीचा जीव जाऊ नये म्हणून फोन केला. अरे तुम्ही बहीण म्हणताय पण त्यांनी तुला भाव मानला पाहिजे ना. असला कपटी भाव असतोय. असले ना बसून मिठू. आबा आपण तुम्ही तरी खात्री करायची. बाळासाहेबांचे मित्र म्हणून आमचं पाय हाणाय निघाला तुम्ही. खात्री करायसारखे झालं. खात्री होय. मी जो घरात गेलो तर पोरगी रडत होती. मला खरंच वाटलं ना बापाचं काय आबा माझ्या जर 2 मित्रांना जर कोणी गावात नाडला एवढी गुप्ती माझ्याकडं. म्हणूनच स्मशानभूमीत पळत होता. आबा ज्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली त्याची जीप तोडा. आमच्या पुढे तोडा. त्यांनी तरी काय चुकीची दिली? ही दोघांची भांडणं चालली होती पाटलांच्याकडनं पैसे उकळायला. यांना वाटलं की बहिणीचा जीव वाचवला पाहिजे म्हणून मामांना फोन केला आबांना. काय चुकलं? आणि तिथं आल्यानंतर बहिणीच्या डोळ्यात पाणी बघितलं तेव्हा बापाचा जीव तुटणारच ना. आपण केला सगळा आम्हाला फोन अशाशी भांडणं होत्या केला सगळा आपण. काय झालं हे सगळा प्रकार गैरसमजात न झाला तेव्हा आता एकमेकांच्या बद्दल गैरसमज करू नका. पण नवरा बायकोच्या भांडणात लक्ष द्यायला सांगतो कोण तुम्हाला? तुम्ही आमच्या अंगावर धावधाव येत होता तेव्हा. तुम्ही म्हणताय हे सगळं गैरसमजात न झालं पण तुमचं माझंच नाव पुढे का आलं? चुकीचं आहे. आमची दोघांची नावं का दिली आबाला? आबांना आबा बर माझं नाव घेऊन फोन केला पण नंबर चेक करा कोणी बी. मग आणि तुम्हाला जर वाटत असलं ना आम्ही नवरा बायको लय भांडते आबा पण आमचं बदमातलं नवं दोघांचं बदमातलं. बटर खातं 3दा बदमाचं सांगता. बघितलं ना बदाम झाला नाही एक तर तुम्ही बाण मारू नका. घरी वा नाही तर काही घडू शकतं. हा सगळा प्रकार गैरसमजात न झालाय. विषय द्या सोडून. आबा आलाय ना जेवल्याशिवाय जायचं नाही. चला तुम्ही पण अरे माझ्या घरी जेवायला. तुम्ही तिघं पण अरे माझ्या घरी जेवायला. पण बाळासाहेब एवढं बांधण्याचं नाटक करायची काही गरज नव्हतं. मी आज ना उद्या देणार होतो ना. मला माहिती आहे गरीबाला. चला घरी माझ्या जेवायला. स्वांग किती महागात पडलं. पुरीला जर काय जात झाला तो बिंदास ठोका टाका त्याला.